जो आज सासोलीचा विषय गाजतोय, खऱ्या अर्थाने सासोलीच्या विषयामध्ये आता काही मला ग्रामस्थ भेटले, जे शेतकरी म्हणून दाखले दिले जातात, त्या शेतकरी म्हणून दाखले दिल्यानंतर संबंधित तहसीलदारांनी, संबंधित प्रांतांनी त्या राज्यात आणि त्या जिल्ह्यात शेतकरी असल्याची खऱ्या अर्थाने पडताळणी करायची आहे आणि तशा प्रकारचं असेल तरच त्यांना 7/12 किंवा त्यांच्या असलेल्याचं नाव घालायचं आहे. पण आज या ठिकाणी मी मला सांगितल्यानंतर बिनशेती करताना त्या 7/12वरती किंवा बिनशेती करताना असलेल्या तलाट्यांनी यांच्याकडे कोणतेही कागदपत्र नाहीत, त्यांना बिनशेती देऊ नये अशा प्रकारचा शेरा मारलेला असताना पण तत्कालीन तहसीलदारांनी आर्थिक देवाणघेवाण करून या परप्रांतीय आलेल्या लोकांना बिनशेती दिली. आज खऱ्या अर्थाने जर या इकडच्या ग्रामीण भागातील लोकांना बिनशेती हवी असेल तर त्यांना 10 वेळा फेरा मागतात. ते कोट्यावधीमध्ये खेळत आहेत आणि ती जमीन लोकांकडून 2 लाख रुपये एकरनी घेतली आणि आता 55 लाख 58 लाख 5 गुंठ्याचे प्लॉट म्हणून विकत आहेत. म्हणजे हे आणि त्या पूर्ण ह्याच्यामध्ये इको सेन्सिटिव्ह आहे. त्या ठिकाणी असलेली वृक्षतोड झालेली आहे. त्या वृक्षतोडला 50,000 रुपये प्रति वृक्ष हा फॉरेस्टनी दंड लावण्याची गरज आहे. त्याचबरोबर तिथे कोणतेही बांधकाम करता येत नसताना आज राजरोज महसूलच्या आशीर्वादाने बांधकाम चालू आहे. त्यामध्ये प्रांत ते पूर्णतः गुंतलेले आहेत आणि प्रांतांना आर्थिक व्यवहार झालेला आहे, त्यामुळे ते दुर्लक्ष करत आहेत. पण मी ग्रामस्थांना घेऊन लोकआयुक्ताकडे पाठवणार आहे. लोकआयुक्तांकडून या सर्व महसूल प्रशासनाविरोधात मी लोकआयुक्ताकडे ग्रामस्थांशी बोलून पाठवणार.